अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आज आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत की जर आपले बाहेरील संबंध असतील, म्हणजे तुम्हाला माहीत आहे का लग्नाबाहेरील संबंध ठेवणाऱ्यांना गरुड पुराणामध्ये काय शिक्षा मिळते बरं. बघा, या सांसारिक जीवनामध्ये आहे ना, आपण एक ठिकाणी स्थिर होत नाही. कुठे इथे तर कुठे तिथे नवीन मित्रमैत्रीण निर्माण होतात आणि त्यानंतर मनुष्याच्या जीवनामध्ये प्रेम होतं. पण लग्न झाल्यानंतर प्रेम होणं हे गरजेचं आहे का बरं. गरुडा पुराणामध्ये हे रीतसर मांडलेलं आहे का बरं. गरुडा पुराण हे काय सांगतं, अशा लोकांना आहे ना मृत्यूनंतर नरकामध्ये नेलं जातं आणि उकळत्या तेळामध्ये टाकलं जातं. त्यांना गरम लोखंडाच्या खाटेवर झोपवलं जातं, जिथे शरीर जळत राहतं पण कधीच मृत्यू होत नाही. यमदूत सतत त्रास देतात आणि त्या आत्म्याला आपल्या पापांची शिक्षा भोगावी लागते. म्हणूनच क्षणिक आनंदासाठी आयुष्य खराब करू नका. बघा, भगवंतांनी सुद्धा आपल्याला हेच सांगितलेलं आहे ना, जे धर्माचं कार्य आहे ते काही न जुमानता ते करा. आपल्या जीवनामध्ये आहे ना अशा अनेक घटना येणार आहेत. किती जरी आपल्या जीवनामध्ये दुःख असेल तरी सुखाची वाट आहे ना ती आपल्या जीवनामध्ये नक्कीच निर्माण होणार आहे. पण क्षणिक सुखासाठी आपलं आयुष्य कधीच खराब करू नका. नात्यामध्ये प्रामाणिक राहा, हाच खरा धर्म आहे ना. जर तुम्ही नात्यामध्ये प्रामाणिक नसाल तर तुमच्या जीवनामध्ये आहे ना येणारा दिवससुद्धा तुम्हाला धोका देणार आहे. म्हणून पती पत्नीचा नाता आहे ना तुम्ही कधीच वाया घालवू नका. जीवनामध्ये विश्वास असेल ना, जीवनामध्ये श्रद्धा असेल तर भगवंतसुद्धा भेटतो आणि आपल्या नात्यामध्ये जिव्हाळासुद्धा भेटतो, आपल्या नात्यामध्ये प्रेमसुद्धा भेटतो. हे कधी भेटतं बरं, जेव्हा आपल्या जीवनामध्ये गुंतागुंतीचे प्रश्न निर्माण होत नाही. आणि ते निर्माण कधी होतात, जेव्हा आपण दुसऱ्या स्त्रीसोबत संबंध ठेवतो, दुसऱ्या स्त्रीसोबत अफेअर ठेवतो, पुरुषासोबत अफेअर ठेवतो. आणि आज आपण याच विषयावर पाहणार आहोत जो आजच्या काळामध्ये कॉमन झाला आहे, पण त्याचे परिणाम आहेत ना अत्यंत भयंकर असतात. तो विषय म्हणजे लग्नाबाहेरील संबंध, म्हणजे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर. आजकाल अनेक लोक याला फक्त अट्रॅक्शन म्हणतात किंवा टाईमपास म्हणून घेतात. पण धर्मशास्त्र काय सांगतं, विशेषतः गरुड पुराण काय सांगतं, हे खूप कमी लोकांना माहीत आहे. गरुड पुराणानुसार लग्न म्हणजे फक्त दोन व्यक्तींचं नातं नव्हे, तर तो एक पवित्रच बंध आहे ना, जो अनेक धाग्यांनी गुंतलेला असतो, जो विश्वास असतो, जी निष्ठा असते आणि संस्कारावर टिकून असतो. पती पत्नी एकमेकांना फक्त शरीराने नाही तर मनाने आणि आत्म्याने जोडलेले असतात. आणि जेव्हा या नात्यामध्ये कोणीतरी फसवणूक करतो तेव्हा तो फक्त आपल्या जोडीदाराला नाही तर त्या पवित्र नात्यालाच धोका देतो ना. म्हणून गरुड पुराणामध्ये अशा कृत्याला महापाप म्हटलेलं आहे. कारण एका चुकीमुळं फक्त दोन व्यक्तींचं आयुष्य नाही तर संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त होऊ शकतं ना. त्याचा परिणाम आपल्या मुलांवरही त्याचा वाईट परिणाम होतो. यामध्ये आपल्या मुलांची चुकी असते का बरं, पण ते कारणीभूत कधीच नसतात. त्यांच्या जीवनामध्ये चांगलं जीवन त्यांना हवं असतं, पण आपल्या अनेक अफेअर्समुळं त्यांच्या जीवनामध्ये अंधारच निर्माण होतो ना आणि मनशांती पूर्णपणे नष्ट होते. आजकाल काही लोक म्हणतात ही माझी पर्सनल लाईफ आहे, मॉडर्न रिलेशनशिप आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, पाप कधीही मॉडर्न नसतं. पाप म्हणजे पापच असतं ना. गरुड पुराण स्पष्ट सांगतं, जो व्यक्ती परस्त्री किंवा परपुरुषाकडे आकर्षित होतो तो हळूहळू धर्माच्या मार्गावरून दूर होतो. आणि शास्त्रामध्ये तर असं लिहिलेलं आहे की जो धर्माच्या मार्गावरून दूर होतो त्याचा शेवट कोणता असतो बरं, नरक यातनाच त्याला भोगाव्या लागतात ना. त्याचा जीवनातून हद्दपार होत असतो, त्याच्या मनामध्ये वासना वाढते, त्याची विचारसरणी बदलते आणि
तो सत्यापासून दूरच होतो ना. सुरुवातीला हा संबंध खूप सुंदर वाटतो. खूप आपल्या जीवनामध्ये काहीतरी गोड आठवणीसारखं वाटतं. काहीतरी नवीन व्यक्ती आलेली आहे. गुप्त भेटी, गुप्त बोलणं, एक्साइटमेंट. पण हळूहळू त्याचं रूप बदलायला लागतं. भीती वाटते, गिल्ट निर्माण होतो आणि सतत एक तणाव मनावर राहतो. एक दिवस सत्य बाहेर येतं आणि त्यावेळी सगळं काही कोसळून पडतं. विश्वास तुटतो, नाती संपतात आणि आयुष्यभराचा पश्चाताप सुरू होतो ना. म्हणजे गरुडा पुराणामध्ये आहे ना, अशा पाप करणाऱ्याला मृत्यूनंतर नरकामध्ये भयंकर शिक्षा भोगावी लागते. यमदूत त्या आत्म्याला पकडून घेऊन जातात आणि त्याला अशा शिक्षा देतात ना, ज्या ऐकूनही अंगावर शहारे येतात. असं सांगितलं जातं की अशा व्यक्तीला उकळत्या तेलामध्ये टाकलं जातं, जिथे त्याला खूप वेदना सहन कराव्या लागतात. त्यानंतर त्याला लाल गरम लोखंडाच्या खाटेवर झोपवलं जातं, जिथे शरीर जळत राहतं पण मृत्यू होत नाही. यमदूत त्याला सतत त्रास देतात, ओढतात, मारतात आणि त्या आत्म्याला त्याच्या पापांची जाणीव करून देतात. ही शिक्षा फक्त काही वेळासाठी नसते, तर ती खूप काळ चालते ना. आणि शिक्षा संपल्यानंतरही त्या आत्म्याला लगेच सुख मिळत नाही. पुढच्या जन्मामध्ये त्याला गरिबी, दुःख आणि नात्यांमध्ये सतत फसवणूक निर्माण होते. असं जीवन मिळतं. म्हणजे जसं आपण पाप करतो ना, तसंच त्याचं आपलं फळ मिळत असतं. हे सगळं ऐकून अजिबात घाबरायचं नाही. यामधून शिकायचंच आहे ना. जर कोणी अशा चुकीच्या मार्गावर असेल तर अजूनही वेळ गेलेली नाही. मनापासून पश्चाताप करा, देवाची प्रार्थना करा आणि त्या चुकीच्या नात्यातून बाहेर पडा. आज सुद्धा हे निरूपण ऐकणारे आहेत ना, आज सुद्धा काही भक्तजन आहेत, आज सुद्धा या मार्गावर आहेत. स्त्री असो अथवा पुरुष असो, आज सुद्धा या मार्गावर आहेत, तरी सुद्धा भक्ती मार्गामध्ये आहेत. जर तुम्ही या मार्गावर असून या भक्ती मार्गामध्ये असाल तर तुमच्या जीवनाचा नायनाट होणार आहे. एक दिवस तुमच्या जीवनामध्ये एवढं दुःख येईल की तुम्ही ते दुःख कधीच सोसू शकणार नाही. आपल्या जोडीदाराशी आपण प्रामाणिक राहा, कारण विश्वास एकदा तुटला ना तर तो परत मिळणं खूप कठीण आहे. नेहमी लक्षात ठेवा, क्षणिक आनंदासाठी घेतलेला चुकीचा निर्णय संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो ना. म्हणून आपल्याला घाबरवण्यासाठी नाही, तर योग्य मार्ग दाखवण्यासाठी आहे ना. म्हणूनच आपल्या नात्यांची कदर आहे ना, ती आपणच केली पाहिजे आणि चुकीच्या आकर्षणापासून दूर राहिलं पाहिजे. शेवटी फक्त एवढंच सांगतो की नात्यातील प्रामाणिकपणा आहे ना आणि विश्वास आहे, हेच खरं सुख देतात. म्हणजे क्षणिक आनंदासाठी घेतलेला निर्णय हा एक चुकीचाच निर्णय असतो ना, संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो. लग्नाबाहेरील संबंध आहे ना, सुरुवातीला खूप गोड वाटतो, पण तो शेवटी फक्त दुःख आणि विश्वासघात, पश्चातापच देत असतो. गरुड पुराणामध्ये आपल्याला घाबरवण्यासाठी नाही, तर योग्य मार्ग दाखवण्यासाठीच आहे ना. जर तुम्ही किंवा तुमच्या ओळखीतील कोणी अशा चुकीच्या मार्गावर असेल तर अजूनही वेळ गेलेली नाही. आजचे निर्णय घ्या, चुकीच्या नात्यातून बाहेर पडा आणि आपल्या आयुष्याला योग्य दिशा द्या. नात्यांमध्ये प्रामाणिकपणा ठेवा, कारण विश्वास हा एकदा तुटला ना तर पुन्हा मिळवणं खूप कठीणच आहे ना. लक्षात ठेवा, जसं कर्म तसंच मनुष्याला फळ मिळत असतं. म्हणून तुम्हाला सर्वांना सांगणं आहे, तुमच्या जीवनामध्ये असे कोणाच्या अफेअर असतील तर आता सावध व्हा. अजून वेळ गेलेली नाही. आयुष्य भरपूर मोठं आहे. आपल्या पत्नीमध्ये जग बघा. ही पत्नी आहे ना, एक देवी स्वरूप आहे. जेव्हा देवी जागृत होते तेव्हा सर्व सुख तुमच्या पायाजवळ येऊन येतं. म्हणून तुमच्या देवीला जागृत करा. जर तुम्ही तिच्यावर अविश्वास दाखवत असाल, तिच्या सुंदरतेवर तुम्ही शंख घेत असाल, तर तुमच्या जीवनामध्ये आहे ना, पैसा जीवनामध्ये कधीच राहणार नाही. स्त्रियांना सुद्धा सांगणं आहे, आपल्या पतीला विश्वासाला तडा देऊ नका, कारण अशा भरपूर स्त्रिया आपण पाहतो. एकीकडे
एकीकडे एक वेगळं करायचं, एकीकडे दुसरं करायचं आणि एकीकडे आपल्या पतीला धोका द्यायचा. तुम्हाला वाटत असेल यामध्ये मी दुसऱ्याचा विश्वासघात करते, पण दुसऱ्याचा विश्वासघात होत नाही, ती तुमचीच हानी आहे. म्हणूनच स्वतःला बदला, आपला संसार सुखाचा करा. भगवंत आहे ना, चांगले कर्म असतील ना, तिथेच स्थिर होतो. भले तुमच्याकडे पैसा असेल, पण त्या पैशाने सुख निर्माण होता येत नाही. तुमच्या जीवनामध्ये सतत दुःख राहील. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.